विजयाच्या वाटचालीकडे रवाना होताना दिसेल आता आपल्याला, कारण सचिन गरड यांनी आताच इथे कान मंत्र दिला की ज्यांना बॅटिंग करायचा चान्स नाही भेटला त्यांना देऊन बघूया. सर्वांना बॅटिंग भेटली पाहिजे. माने चालू स्कोरिंग आहे, चालू करा. पहिलाच चेंडू, सुंदर असा चेंडू, परंतु वाईट दिलेला आहे अंपायर. नाइस प्लेसमेंट, चौकार. ऑफ कटर खेळलेला चेंडू. अरे कहा रखा था ये बैट्समैन तुमने. सुंदर वाईट, कुठेतरी दिशाहीन चेंडू. सोनार की एक लोहार की चौकार. अरे प्रथमतः उतरवायचं याला. तुम्हारी जीत, हार तुम्हारी जीत में बदल जाती भाइयों. सुंदर. 3 बॉल 10 धावा झालेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात चौकार. काही का असे ना, परंतु धावा येणं महत्वाचं आहे या ठिकाणी बॉक्स क्रिकेट मध्ये. हाताने पायाने बॅटने धावा आल्या पाहिजे कुठूनही. एक भाऊ चौका मारतोय आणि दुसरा भाऊ चौका सोडतोय. तर भावांचंच काय जमिना सूत्र. सुंदर असा चेंडू आणि वाईट मानावा लागेल. अंपायरचा डिसिजन शेवटचा डिसिजन असेल. 4 चेंडू 16 धावा, जवळ 400चा स्ट्राइक रेट. कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण मानावा लागेल. हे तर अभिषेक यादव पेक्षाही गचाळ क्षेत्ररक्षण होतं. कुठेतरी 11 खेळाडू एका चेंडू मागे धावताना. सुंदर असा चेंडू होता, परंतु त्यांना दिसलेला नाहीये बॅट्समॅनला तो व्यवस्थितरित्या. सुंदर अशी किपरिंग मानावी लागेल. 1 ओव्हर 18 धावा, त्यामध्ये 10 एक्स्ट्राच्या धावा आहेत. 1 ओव्हर 18. सकपाळ माने, सकपाळ यांचा सामना करताना माने. अरे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बॅटची कडा लागून जर चेंडू जात होता तर चौकार झाला असता. स्कोरबोर्ड नो बॉल, परंतु तेवढंच संधीचं सोनं करता आलेलं नाही बॅट्समॅनला. छोटू सकपाळ यांनी, अरे तुम्ही कसा तरी टाकतोय आणि तू मारत नाही म्हणून सिंपल असा टाकलेला चेंडू आणि सुंदर असा सजवलेला छोटू यांनी मारलेला चौकार. अरे सकपाळ यांनी विकेट टाकलेले आहे छोटूचे. या ठिकाणी पुन्हा एकदा परमेश्वर गायकवाड. अगदी नावाजलेलं हे नाव आहे अंडरआर्म क्रिकेट मध्ये. त्रिपाचित पहिल्या चेंडू मध्ये शिवदास आमचे सहकारी मित्र
यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू डीजे. दोन बॉल मध्ये 2 त्रिफळा चित केलेला आहे तिथे. छोटा पाकिट बडा धमाका या ठिकाणी साबळे. काय म्हणशील या बॅट्समॅन बद्दल आलेल्या? या बॅट्समनला बोलेल तेवढं कमीच आहे. यासाठी प्रफुल्ल बोलतील यावर. हॅट्रिकचा चान्स होता. ओ वेल ट्राय म्हणावं लागेल. हॅलो, पुढील चेंडू. ओहो, स्लॅग स्वीप केलेला आहे ते. अमोल सालुंकेनी चांगली फिल्डिंग केलेली आहे. सुंदर असा अमोल जर पुढे आला असता तर हा नक्कीच कॅच झाला असता, परंतु त्यांनी चौका अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 25 रन 2 ओव्हर. 2 ओव्हर मध्ये 25 धावा शिवन्या स्पोर्टच्या. कुठेतरी सुशांत सकपाल यांना गुपित ठेवलं होतं एनएस स्पोर्टनी. अशी चांगली ओव्हर त्यांनी सामना पहिल्या करताना सुंदर असा ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचं तोंड अगोदरच तो बंद करतोय कुठेतरी आणि बॉल जातोय विकेट किपर कडे. रिव्हर्स स्वीप आणि यशस्वी झालेला आहे तो चौकार. गणेश पवार यांचा सुंदर असा चौकार या ठिकाणी. $29 लॉस ऑफ 2. कुठेतरी डोले बंद करून फटका मारत आहे. स्वतःच्या शॉटवर स्वतःलाच भरोसा नाहीये. डोले झाकून शॉट खेळलेला आहे, पण या ठिकाणी विकेट. माने अंपर कॉल. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी अयशस्वी होतोय माने. पुण्यावरून आलेले सुनील बाराते या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी उतरलेले आहेत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि चौकार. गणेश पवार यांचा रिव्हर्स स्वीप यशस्वी. ओहो, परत रिव्हर्सचा फटका. तिसरा रिव्हर्सचा फटका त्यांनी मारलेला होता, परंतु यशस्वीरित्या त्या ठिकाणी फिल्डिंग झालेली आहे. 35 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट. ओव्हरचा लास्टचा चेंडू घेऊन येत आहे प्रतीक सकपाल. कुठेतरी पाटील 3 मॅच नंतर कुठेतरी चांगली बॉलिंग बघता येते. ओह, क्या बात आहे. आपला जबरदस्त जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी अयशस्वी आणि लेग बायचा 1 रन. काय बोलशील प्रफुल्ल? क्या बात आहे. परत एकदा अमोल सालुंके, गेल्या वर्षीचा आयकॉन प्लेअर. त्रिफळाचित झालेला आहे या ठिकाणी सुनील. ऋषभ काल या ठिकाणी त्यांनी 2-3 चौकार मस्त मारले होते. कुठेतरी पुश करून खेळण्याचा प्रयत्न. गणेश पवार पुन्हा एकदा. शिवन्या स्पोर्टचा यशस्वी बॅट्समॅन आणि चौकार. गणेने आतापर्यंत 4 ते 5 चौकार आपल्या संघासाठी मारलेले आहेत. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू वाईट. पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धावांचा पाऊस चालू आहे इथे अमोल साळुंके यांच्याकडून. गरिबी में आटा गीला आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये हा रन. 44 धावा, 4 विकेट. 4-4-4. अतिशय वेगळा हा स्कोर. ऋषभ सुंदर असा चौकार. ऋषभ दुधाळे. शेवटचा बॉल. 48 धावा. बघूयात काय होतंय. आणि हा डॉट बॉल. सुंदर असा चेंडू आणि रनआउट. रनआउट आहे का अंपायर हा?
पुढचा सामना कोण आहे? टॉस साठी नाव घोषित करायचं आहे. रवी चव्हाण कुठेतरी रजा घेताना. पुढच्या मॅचचा अनाउन्समेंट करायचं आहे. साबळे पुढची मॅच रवी चव्हाण भाऊ, पुढची मॅच ही तुमच्याच संघाची आहे. रवी चव्हाण भाऊ, पुढची मॅच ही तुमच्याच संघाची आहे. जरा बघून जा तुमच्या संघाचा करारनामा. रवी चव्हाण परत यायचंय आपल्याला स्टेज वरती. करारनामा आणि करारनामा दोन्ही बघून जा. रवी चव्हाण परत तुम्हाला स्टेज वरती परत यायचंय. रवी चव्हाण परत तुम्हाला स्टेज वरती यायचंय. तुमच्या संघाचा सामना आहे. सामना कुणाचा आहे? पुढचा सामना कुणाचा आहे? VN स्पोर्ट वर्सेस वैशाली स्पोर्ट यांच्या दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. बंटी भाऊ, तुम्ही पुढच्या सामन्याचा टॉस करून घ्यावा. या ठिकाणी मी शिवदास याला आमंत्रित करतोय पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी. बॅट्समॅननी लवकर लवकर यायचंय. VN स्पोर्ट आपल्याकडे- वर्सेस वैशाली स्पोर्ट टॉस बॉक्स मध्ये आधी- दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय त्वरित, नाहीतर 3 रनाची पेनल्टी लागेल. दोन्ही संघांनी लवकर लवकर टॉस बॉक्स मध्ये जायचंय. व्हीएन स्पोर्ट आणि वैशाली स्पोर्ट लवकर लवकर आपल्याला टुर्नामेंट संपवायची आहे. कुठेतरी काल थोडाफार वेळ घेतलेला मॅच साठी, त्यामुळे आज तो कव्हर करायचा आपल्याला. थोड्या वेळाने बॅट लाईटचा पण सामना करावा लागेल. पुढील मॅचचा टॉस होत आहे. परत एकदा ओपनिंगला अमोल साळुंके आणि सुशांत सकपाल स्वतः कर्णधार आलेले आहेत. कुठेतरी कर्णधाराच्या बॅटिंग मधून पण 4-5 चौकार आले होते, तर त्यांनी स्वतःला बॅक केलेले आहे. ते ओपनिंगला आलेले आहेत. अमोल साळुंके गेल्या वर्षाचा आयकॉन खेळाडू, कुठेतरी तडपण या ठिकाणी VN स्पोर्ट आणि वैशाली स्पोर्ट यांच्यामध्ये टॉस होत आहे. VN स्पोर्टचा सामना बघण्यास त्याच्या संघ मालकाने अक्षरशः नाकार दिलेला आहे. येतील की नाही हे माहीतच नाही. VN स्पोर्टने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय काय असेल तो बघूया. फील्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण बरं, समोरच्या सामन्याला तुम्ही कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू? 40 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. बरोबर. या ठिकाणी तुमची बॅटिंग आलेली आहे आणि कुठवर तुम्ही धावा करणार किंवा समोरच्याला कुठपर्यंत टार्गेट तुम्ही ठेवणार? आता आमचं बघायला गेलं तर आता लास्ट मॅच समजूनच आम्ही खेळणार. कम से कम 70-80 रन तर मारणारच. नक्कीच. आणि तुमच्या दोघांना पण हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. शिवदास स्टेजवर विराजमान व्हा. अरविंद, 80 धावा आतापर्यंत तर झालेल्या नाहीत या स्पर्धेमध्ये. क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे. 71 धावा ध्रुव यांनी दिसत नाही मला काहीच. दिसत नाही मला काय. हा, स्ट्रेट ड्राईव्ह, तेवढंच अतिउत्तम क्षेत्ररक्षण. परमेश्वर गायकवाड सुंदर अशी 4 बॉल. परत एकदा जशास तसं पुनरावृत्तीच जणू काय घडलेली आहे इथे. आरसा 5 बॉल 6 धावा. जिंकण्यासाठी 19 बॉल मध्ये 43 धावांची गरज. रन रेट बघायला गेला तर रिक्वायर रन रेट हा 13.5 आहे. नक्कीच रिओ स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चौकार, 1 बाउन्स चौकार.
धारण झालेले आहेत. आपले गुणलेखक बालाजी साबळे यांनी एकदम उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला सहकार्य केलेले. कमिटी त्यांचा आभार मानते. कुठेतरी त्यांनी भरपूर असे प्रश्न विचारले होते टीमला, कमिटीला. त्या प्रश्नांचं उत्तरही दिलेले आहे त्यांना. काही प्रश्नांचे उत्तर बाकी आहेत तर ते विचारतही असतात. ग्रुप बघा, ग्रुप खोला, सगळ्यात जास्त मॅसेज त्यांचेच असतात. कुठेतरी कर्णधार आपल्या संघाची धुरा सांभाळताना बघूया. पुढील चेंडू सुनील. ओहो, सुंदर कव्हर असं केलेला आहे, placement कव्हर केलेला आहे. आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण गणेश पवार. चेंडू सीमा पार. कुठेतरी लेदरची फिल्डिंग करायला बघत होता, गुडघा टेकत होता, पण गुडघा टेकवायच्या आधीच हो. बॉल गेलेला आहे. अरे ओहो, बॅड लक मानावा लागेल या ठिकाणी. डॉट बॉल ऍक्शन केलेली होती. आउट नाहीये खेळाडू, खेळाडू आउट नाहीये. ओके, कुठेतरी सुशांत सकपाल त्यांनाही माहिती आहे की हा सामना किती महत्वाचा आहे आपल्या टीमसाठी. स्वतः आलेले आहेत, 2-3 वेळा ते धडपडलेली सुद्धा आहेत. स्वतःचा शारीरिक इजा करून घेऊ नका, आपला शरीर हेल्थ मोस्ट इम्पॉर्टंट. पण एकदा कव्हर केलेला 4 रनसाठी. नाही आवड आहे. प्रेशर मध्ये होते. सुशांत सकपाल प्रेशर मध्ये खेळताना दिसत होते पहिल्यापासूनच. आणि आपली विकेट त्यांनी टाकलेले. ओहो, अजय मोरे, थँक्यू डीजे. अजय मोरे परत एकदा कमबॅक मध्ये. अंधेरी राईका साथी मतलब अजय मोरे. परत एकदा टीम अडकलेली आहे, कुठेतरी गुंतलेली आहे, कुठेतरी धागे खोलायचे आहेत टीमचे. परत एकदा समोर चेंडू 4 रनसाठी. क्या बात आहे अजय. सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह म्हणा लागेल आणि सुंदर असा चौकार. काय बोलतो बॅटिंग मध्ये स्वतःच करते. परत एकदा कव्हर केलेला आहे, फिल्डरला लागलेला आहे. कुठेतरी स्वतःच्याच टीम त्यांना असं बोलत आहे की तुम्ही नका जिंकू. स्वतःचे चौकार आडत आहेत. 19 रन, लास्ट बॉल. सुनील याचा शेवटचा चेंडू. कुठेतरी बघूया अमोल. 12च्या सरासरीने रन रेट रेकॉर्ड होता, कुठेतरी तो 14च्या सरासरीवर गेलेला आहे. कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, कुठेतरी रन एक रीती नाहीये. नावाजलेला बॅट्समॅन अमोल साळुंके सुनीलचा सामना करताना. हो, सुंदर असा चेंडू आणि नो बॉल. 2 धावा घ्या. हो, कुठेतरी नो बॉलचा फायदा उचललेला नाहीये अमोल सालुंकेने. भरपूर अशा अपेक्षा आहेत त्याच्याकडून, त्या अपेक्षेला तो अजून खरा उतरलेला नाहीये. संघाला भरपूर त्याची गरज आहे, कुठेतरी संघ त्याच्यामुळे अडकलत आहे. पुढे चेंडू सुनील, पुढचा चेंडू परत एकदा चॉप केलेला आहे 6 रनसाठी. 6 रन अलाव नाहीये, इथं विकेट भेटलेलं आहे सुनील बारादेला. में 3 चौकाराची गरज. सामना करतील अमोल साळुंके. अमोल सालुंकेने गेल्या वर्षी 100 मॅचेस जिंकवलेले आहेत. इथे त्यांना साथीदार पण आहेत, कुठेतरी स्वतःला कमबॅक करायला लागेल. परत एकदा चिडू, परत रिवर्स आहे, परत एकदा Reverse आहे. 6 रनसाठी. अयशस्वी झालेला आहे या ठिकाणी आणि षटकार मारून विजयाच्या दिशेने पहिला नारळ फोडताना दिसत आहे आपल्याला. कुठेतरी एन एस स्पोर्ट जशी मॅच हरेल तसा फायदा लक्ष्मी फाउंडेशनला होईल. कुठे त्यांनाही चान्स आहे आउटसाइड. ओहो, सेट ड्राव केलेले आहे ते सचिन दादा. ऑर्डर फिल्डिंग, क्या बात आहे. काय बॅकअप दिलेला आहे खेळाडूंनी. 4 रन वाचवलेले. धडपड दिसत आहे या ठिकाणी. सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल त्या ठिकाणी सचिन गरड यांची. 22 धावा, 3 विकेट. हो, प्रत्येकदा सरळ आलेला आहे सचिन दा. यावेळेस अयशस्वी.
कुठेतरी स्वतःला बॉला खाली नव्हतं आणलं होतं. बॉल यायच्या आधी बॉल निघून गेला होता. कुठेतरी बॉलाचा पेस समजला नव्हता सचिन दादाला. प्रतीक कुठेतरी ओव्हरऑल ह्या मॅच मध्ये मी NS स्पोर्टची बॅटिंग बघितली. कुठेतरी त्यांनी भरपूर सरळच फटके मारले होते. कुठेतरी क्रॉस रिव्हर्स स्वीप स्लॉक स्वीप कुठेतरी त्याचा उपयोग नाही केला. त्यासाठी परमेश्वर कुठेतरी गायकवाड यांनी आतापर्यंत सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे. कुठेतरी त्यांनी रणनीती चुकली वाटतं मला. भरपूर असा जेनजी खेळ म्हणजे स्वीप स्लॉक स्वीप रिव्हर्स स्वीप त्याचा उपयोग अजून एकदाही केला नाही. परत एकदा सेट ड्राईव्ह केलेला आहे. परत एकदा 4 साठी व्हॉट अ बॅटिंग प्रत्येक. सचिन यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण मानावं लागेल त्या ठिकाणी. जिकडे बॉल तिकडे सचिन भाऊ. बॉल आणि सचिन भाऊला पकडून ठेवलेला आहे. 7 बॉलात 19 धावा. 7 बॉलात 19 धावा होतील का? प्रतीक ते करेल का? सचिन भाऊ तू तिथे असेल बॉल तुला शोधत तुझ्याकडे येणार. 7 बॉलात 19 धावा. प्रतीक हीरो बनने का चांस. परमेश्वर हीरो ऐसे ही नहीं बनते. हीरो बनना पड़ता है. कुछ करना पड़ता है. इम्प्रेस करना पड़ता है. पर एकदा कट शॉट केलेला आहे. सुंदर असा चौकार. सहा बॉलात 15 धावांची गरज. प्रतीक सकपाल ही मॅच जिंकू ओव्हरची शकतात अपेक्षा का? सचिन भाऊकडे आहे. नॉन स्ट्राईकला आहेत. ओव्हरची अपेक्षा सचिन भाऊकडे आहे. कुठेतरी रणनीती करत आहे शिवण्या स्पोर्ट. पाहिजे तेव्हा. शिवण्या स्पोर्ट बॅक टू बॅक मॅच हरत होत्या. कुठेतरी NS स्पोर्ट सोबत समोरची टीम चांगली आहे. चांगला परफॉर्मन्स शिवण्या स्पोर्टने दाखवलेला आहे. पवार यांच्याकडे धुरा देताना शिवण्या 6 बॉल तरी मोठी जबाबदारी. हो व्हाईट बॉल. व्हाईट बॉल White विकेट चेंडू. गेलेला आहे प्रतीक सकपालचा. व्हाईटचा रन आला होता. 14 धावा बाकी होत्या. कुठेतरी रन घेण्याच्या घाईमध्ये स्वतःचा विकेट सोडलेला आहे. एकटा खेळाडू होता जो मारू जोरती शकत धाव होता. घेण्याचा प्रयत्न. एक अतिरिक्त धाव आलेली होती. क्रिकेट खेळताना लास्ट डेथ ओव्हरला कुठेतरी बॅट्समॅनला स्वतःला शांत ठेवावा लागतो. कुठेतरी कॅल्क्युलेशन बॉलात करून 14 रिस्क घ्यायला धावा. लागतो. अतुल वानखेडे आपले अस्मिता 14. ग्राफिक्स कार्यकर्ते. अस्मिता ग्राफिक्सचे सर्व अतुल वानखेडे आपल्याला दिसत आहे. 5 बॉल 14 रन. गणेश पवार. ओहो नो बॉल इथे 1 रन. कुठेतरी एक प्रतीकने अतिरिक्त धाव. विकेट सोडला. तो टीमला भारी पडतो का काय? हातात मध्ये होती मॅच. नो बॉल सुद्धा आला होता. 5 बॉल 12 धावांची गरज. 3 चौके प्रतीकने मारले असते. स्वतः विकेट सोडलेला आहे. ओ परत एकदा पुढे आलेला आहे 1 रनासाठी. कुठेतरी टीम अडकलत आहे. कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकलंय. प्रतीक सकपालने घाई केली का काय? अमोल सलगुरने घाई केली काय? सुशांत सकपालने घाई केली काय? स्वतःला प्रश्न विचारा. अतुल कुठे साठी चुकी झालेली आहे? प्रत्येक बॉलला 500 रुपये. प्रत्येक बॉलला चौका असेल तर 500 रुपये अतुल साठी. कोणातर्फे आहेत हे? कोणातर्फे 500 रुपये आहेत? रविभाऊ जुमडे यांनी अतुलसाठी प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस देण्याचं ठरवलेलं आहे. अतुल नॉन स्ट्राईक वर आहे म्हणून 500 लावले काय हाच प्रश्न आहे. शिवन्या स्पोर्टचा परत एकदा कमबॅक. देर आए पर बहुत सही आहे. कॅच आउट. हा साबळे 3 चेंडू मध्ये 11 धावाची गरज. नक्कीच या ठिकाणी समीकरण थोडं अवघड. नो बॉल. तेवढंच संधीचं सोनं करता आलेलं नाहीये बॅट्समॅनला. कुठेतरी भरकटताना. 3 बॉल 10 धावांची गरज. 500 लागलेत अतुलवर. पण अतुल काय हो. स्ट्राईक वर येईना आणि हे बघतो तर काय अतुल आहे स्ट्राईक वर.
अतुल बाबा तुझ्यासाठी प्रत्येक बॉलवरती 500 रुपये. प्रत्येक बॉल म्हणजे दोनच बॉल प्रत्येक राहिले. बॉलवरती 500 रुपये. 2 बॉल म्हणजे 1000 रुपयाचा खेळ चालू आहे इथे. फक्त अतुल साठी. 1000 मिळतील का? नाही. गेला. इथे 500 कन्फर्म. अतुल साठी 500 कन्फर्म.